तुमच्याकडे पण हिवाळ्यामध्ये ही भाजी तर होतच असेल, बरोबर. आज आपण बनवतोय आलू गोबी मटर. पण इथे जसं आपण घरी बनवतो तशी न करता आज मी ही ढाबा स्टाईल करणार आहे. तर व्हिडिओ आणि ही रेसिपी संपूर्ण बघा. ही आलू गोबी मटर विंटर स्पेशल भाजी का बरं आहे माहितीये? कारण हिवाळ्यामध्ये मस्त असं फ्लॉवर मिळतो जो की ताजा ताजा असतो आणि असा ताजा ताजा फ्लॉवर आणायचा आणि लगेच त्या दिवशी ही भाजी करायची. आणि ओले वाटाणे तर मिळतातच. मग आता हे ओले वाटाणे वापरूनच आपण आलू गोबी मटर करणार आहोत. जे फ्रोझन मटार असतात ना त्याच्यामध्ये ही काही मजा येत नाही. भाजी करायचा कंटाळा आला किंवा सुचत नसेल की आज काय भाजी करू आणि या 3 वस्तू जर असेल तर माझ्या घरी तर हीच भाजी केली जाते. तुम्ही पण ही भाजी या पद्धतीने नक्की करून बघा. चला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली ढाबा स्टाईल आलू गोबी मटरच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी असा एक फ्लॉवरचा कंद घेतला आणि तो असा मोठा मोठा कट करून घेतलेला आहे. तर ही जी भाजी आहे ना ही थोडीशी अशी लथपथ असते, म्हणजे एकदम रस्सा पण नसतो किंवा एकदम ड्राय कोरडी पण नसते. त्याच्यामुळे इथे आपल्याला फ्लॉवर जो आहे तो थोडासा मोठा करायचा आहे. जर छोटा आपण चिरला तर त्याचा गाळ होईल आणि भाजी एकदम काय म्हणतात त्याला, त्याचं बेसनच होईल किंवा पिठलंच होईल. तर ही काळजी घ्यायची आहे. त्यानंतर मी असा मोठा साईजमध्येच बटाटा कट करून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मी इथे मटार घेतलेले आहे. आता ही जी भाजी करताना ना आपल्याला एक छानसं असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी एक मीडियम साईजचा कांदा असा मोठा मोठा कट करून घेते. त्यानंतर एक टोमॅटो इथे घेतलेला आहे, तो पण मीडियम साईजचा आहे. जर छोटे असेल ना तर तुम्ही 2 घ्या किंवा कांद्यापेक्षा थोडासा टोमॅटो मोठा घेतला किंवा थोडासा टोमॅटो जास्त राहिला तरी पण खूप छान लागतं. त्यानंतर 6-7 मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. अर्धा इंच आलं घेतलं. त्यानंतर 1 चमचा मी यामध्ये खसखस घातलेली आहे. खसखसच्या ऐवजी तुम्ही इथे मगजबी पण घालू शकता किंवा काजू सुद्धा घालू शकता आणि यापैकी काही नाही घातलं तरी चालेल. पण हे 3 पैकी 1 जर घातलं ना तर आपल्या या भाजीला किंवा थोडं ग्रेव्हीला अशी थिकनेस येते, म्हणून मग इथे मी घालत आहे. आता आपण हे बारीक असं वाटून घेऊ. आता एका कढईमध्ये 4 टेबलस्पून तेल घ्यायचं. या भाजीला थोडंसं तेल आपल्याला जास्त वापरायचं आहे कारण आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची आहे. जर ड्राय असेल ना भाजी तर मग आपल्याला तेल कमी वापरलं तरी चालतं. पण ज्या भाज्यांना ग्रेव्ही असेल किंवा आपण रस्सा करणार असू तर त्या भाज्यांना थोडं तेल आपण जास्त वापरणार आहोत. म्हणजे मी माझ्या प्रत्येक रेसिपीजमध्ये थोडंसं तेल जास्तच वापरते. पण तुम्ही जर तेल कमी खात असाल ना तर तुम्ही तेल कमी वापरलं तरीही चालेल. त्यानंतर या तेलामध्ये आपल्याला सगळ्यात आधी फ्लॉवर आणि बटाटा फ्राय करून घ्यायचा आहे. म्हणजे थोड्या तेलामध्येच हा थोडासा परतवून घ्यायचा आहे. अगदी लो गॅसवर आपल्याला 2 ते 3 मिनिटं हे फ्राय करून घ्यायचं आहे. इथे 1 मिनिट झालेलं आहे आणि हे फ्लॉवर आणि बटाट्याला थोडी छान टेस्ट यावी म्हणून मी इथे अर्धा चमचा मीठ घालत आहे आणि याला परत आपण परतवून घेऊ. तर टोटल इथे मी 2 ते 3 मिनिटं अगदी कमी गॅसवर हे परतवून घेते किंवा अगदी असे थोडेसे मार्क्स येतपर्यंत किंवा असे गोल्डन मार्क येतपर्यंत आपल्याला हे फ्लॉवर आणि बटाटा परतवून घ्यायचा आहे किंवा असा तेलामधून फ्राय करून घ्यायचा आहे. हे बघा, दिसतंय ना थोडंसं परतवलेलं आहे आणि थोडेसे ह्याला ग्रिल मार्क्स सारखे आलेले आहे. तर हे बघा आपला बटाटा आणि फ्लॉवर असं छान फ्राय करून झालेला आहे. आता आपण हा काढून घेऊ. आता या तेलामध्ये आपल्याला थोडेसे खडे मसाले घालायचे आहे. त्यामध्ये मी अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 1 वेलची घातलेली आहे, 2 लवंग आहे आणि 5-6 मिरे घातलेले आहे. आणि यामध्ये 1 तमालपत्र पण घालायचं, पण माझ्याकडे तमालपत्र अवेलेबल नव्हतं म्हणून मी घातलं नाही. त्यानंतर यामध्ये जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते घालू आणि हे जे आपण खडे मसाले घातलेले आहे ना तर त्याने आपल्या या भाजीला खूप छान टेस्ट येते आणि ढाब्यामध्ये असे खडे मसाले वापरून ही भाजी केली जाते. म्हणून म्हटलं की आज आपण ही भाजी ढाबा स्टाईल करूया. आता या पेस्टला छान परतवून घेऊ किंवा तेल सुटतपर्यंत 1 ते 2 मिनिटं आपण अगदी लो टू मीडियम गॅसवरती हे परतवून घेऊ. हे बघा 2-3 मिनिटं झालेली आहे आणि आपलं जे वाटण आहे ना ते पण छान परतवून झालं आहे आणि बाजूला तुम्ही बघू शकता तेल सुटत आलेलं आहे.
आता यामध्ये तुम्ही जे घरी वापरता ते सगळे सुके मसाले यामध्ये घालायचे आहे, जसं की हळद, मीठ, तिखट, धणे जिरे पूड आणि आज मी इथे हा किचन किंग मसाला वापरत आहे, तर हा पण मी इथे अर्धा टेबलस्पून घालत आहे आणि तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे करू शकता. ही भाजी थोडीशी चमचमीत छान लागते म्हणून मी इथे 2 टेबलस्पून इतकं तिखट घेतलेलं आहे. 1 टेबलस्पून मी धणे जिरे पूड घेतलेलं होतं. आता हे छान मिक्स करू आणि याला पण थोडंसं तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ. हे बघा, थोडंसं तेल सुटत आलेलं आहे आणि आता यामध्ये जे आपण मटार घेतले होते ते घालून घेऊ. तर मटार आपल्याला आधीच फ्राय करून घ्यायचे नाहीये, कारण मटार जर आपण तेलामध्ये फ्राय करून घेतले तर ते तेलामध्ये चटचट उडतात आणि अंगावरती गरम तेल उडण्याची शक्यता असते, म्हणून ही काळजी घ्यायची आहे आपल्याला. तर जो मसाला आपण छान वाटून घेतलेला होता, परतवून घेतलेला होता, त्यामध्ये आपल्याला हे मटार टाकायचे आहे आणि आता हे मटार थोडेसे सॉफ्ट होतपर्यंत परतवून घेऊ. हे मटार मी इथे कच्चे वापरले आहे. तुम्हाला बॉईल करायचे असेल तरीही करू शकता किंवा नाही केले असंही या ग्रेव्हीमध्ये हे मटार व्यवस्थित शिजले जातात. हे मटार व्यवस्थित शिजण्यासाठी इथे मी झाकण लावते आणि 2 ते 3 मिनिटं छान वाफ काढते. मध्ये 1-2दा आपण हे चेक करून घेऊ, म्हणजे मसाला खाली जळणार नाही किंवा करपणार नाही. हे बघा, 3 ते 4 मिनिटं इथे झालेली आहे. मध्ये मी चेक केलं आणि थोडंसं मी यामध्ये पाणी सुद्धा घातलेलं आहे, म्हणजे हे जे मसाले आहे ना किंवा हे जे वाटण आहे ते खाली चिटकू नये किंवा हे थोडंसं चिटकत होतं त्यामुळे. त्यानंतर आता यामध्ये जे सुरुवातीला फ्लॉवर आणि बटाटा फ्राय करून घेतलेला होता तो यामध्ये घालू आणि याला छान मिक्स करून घेऊ. हे बघा, हे छान मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये मी 1 कप पाणी घालणार आहे, पण सुरुवातीला अर्धा कप पाणी घालून हे छान मिक्स करून घेते आणि नंतर परत थोडंसं पाणी घालून आपण याला झाकून ठेवू आणि इथे तुम्ही गरम पाण्याचा वापर केला तरीही चालेल. मी इथे थंडच पाणी वापरलेलं आहे. हे बघा, झाकण काढून मी इथे आता चेक करते, तर पाणी जे आहे ना ते संपूर्णपणे कमी झालं आहे, आटलं आहे. पण मला थोडीशी अशी ग्रेव्हीवाली भाजी पाहिजे आहे, म्हणून मी यामध्ये परत थोडंसं पाणी ॲड केलं आणि आता हे छान मिक्स करून घेऊ. परत याला झाकून 1 ते 2 मिनिटं शिजवून घेऊ किंवा हे जे फ्लॉवर आहे ना थोडेसे चांगले शिजतपर्यंत आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. तर याला काही नाही, 3 ते 4 मिनिटं लागतात. एकदा चेक करून घ्यायचं आणि आता यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी घालत आहे. तर ही जी कसुरी मेथी आहे मी थोडीशी सुरुवातीला भाजून घेतली, म्हणजे गरम करून घेतली आणि त्यानंतर क्रश करून यामध्ये घातलेली आहे. कसुरी मेथीने भाजीला खूप छान टेस्ट येते. तर हे बघा, आपली ही जी भाजी आहे ना ही पण आता होत आलेली आहे. भाजी झाली की नाही हे कसं ओळखायचं, तर यामधला जो फ्लॉवर आणि बटाटा आहे तो थोडासा आपण चेक करून घ्यायचं. तो थोडा छान सॉफ्ट झालेला असेल म्हणजे आपली भाजी तयार आहे आणि ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी तुम्हाला कशी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही इथे ॲडजस्ट करून घेऊ शकता. त्यानंतर मी इथे एक गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा आणि हे छान मिक्स करून घेऊ. आता आपली ही आलू गोबी मटरची भाजी तयार आहे. वरून मस्त कोथिंबीर घालू आणि गरमागरम फुलक्यांसोबत सर्व्ह करू. या फुलक्यांवरती मस्त तूप घालायचं आणि या फुलक्यांसोबत ही भाजी अप्रतिम लागते. तुम्ही बघू शकता इथे भाजीला छान तेल सुटलेलं आहे. तर जर तेल तुम्हाला असं आवडत असेल जास्त सुटलेलं, तर तुम्ही तेल थोडंसं जास्त पण ॲड करू शकता. मी सुरुवातीलाच 4 टेबलस्पून इतकं तेल घातलेलं होतं आणि भाजीवरती असा थोडासा तेलाचा तवंग दिसला की ती अजूनच जास्त टेम्प्टिंग आहे असं वाटतं. त्याच्यामुळे मी थोडंसं तेल जास्त वापरते. हे बघा, आता हे ना मिक्स झालेलं आहे छान, त्याच्यामुळे इथे तेल दिसत नाहीये, पण याला तुम्ही थोडा वेळ झाकून ठेवलं तर थोड्या वेळाने याला तेल सुटतं. मी इथे ही भाजी अशी एवढी घट्ट ठेवणार आहे. तुम्हाला थोडा अजून रस्सा करायचा असेल तर तुम्ही यामध्ये थोडं गरम पाणी ॲड करू शकता किंवा तुम्हाला जर ड्राय करायची असेल ना तर तुम्ही ड्राय पण अशी भाजी तयार करून घेऊ शकता. हे बघा, आपली ही चमचमीत ढाबा स्टाईल आलू गोबी मटरची भाजी तर तयार आहे. मस्त मी ही गरमागरम फुलक्यांसोबत सर्व्ह करणार आहे. फुलक्यांना मस्त तूप लावून घेतलं आहे आणि अशा या पोळीसोबत किंवा फुलक्यांसोबत ही आलू गोबी मटरची भाजी अप्रतिम लागते. तुम्ही इव्हन पराठे पण करू शकता. मस्त तुपाचे पराठे करायचे, त्यासोबत पण ही भाजी अप्रतिम लागते. तर या हिवाळ्यामध्ये ही भाजी एकदा नक्की करून बघा. मग या भाजीसोबत तुम्ही पराठा करा, त्यानंतर नान करा किंवा असे फुलके करा मस्त तूप लावलेले किंवा नाही काही तर तुम्हाला जर चपाती आवडत असेल तर चपातीसोबत पण ही भाजी अप्रतिम लागते. तर चला, ही रेसिपी आवडली असेल
तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.